किल्ले सिंधुदुर्गावरील पाण्याचा टाक आहे पूर्णपणे आटलेला आहे. आणि हे पुढं याच्यासमोर जर पाहिलं तर येतं त्याच्यात थोडंसं पाणी आहे, पण ते गढूळ आहे, पिण्यायोग्य नाही आहे. याच्या पुढे पण काही पाण्याचे टाके आहेत, सलग एकदम 3-4 पाण्याचे टाके आहेत. त्याच्यात पाणी आहे पण हेही गढूळ आहे. त्याच्यामुळे हे पाणी पिण्यायोग्य नाही. आपल्याला तहान लागलेली आहे तरी पण हे पाणी पिता येणार. हे या टाकीतलं पाणी थोडंसं स्वच्छ वाटतं आहे, तरी पण बघूयात, प्रयत्न करूयात. तहान तर लागलेली खूप. 3:30 वाजलेले आहेत आणि जानेवारी महिना संपतोय, म्हणजे फेब्रुवारी महिना चालू होतोय. त्याच्यामुळे थोडी गरमी, ह्युमिडिटी वाढलेली आहे. आणि ठीक आहे, टोटल इथे किती आहेत एकूण? 1, 2, 3, 4, 5 आणि ते 2, 7 पाण्याचे टाके आहेत. त्यातले 2 कोरडे आहेत आणि हे 5 पाण्याचे टाके भरलेले आहेत. पण या पाण्याचा वापर एकदम एक्स्ट्रीम केसला, म्हणजे इमर्जन्सीमध्ये आपण हे पाणी गाळून पिऊ शकतो. आपल्याकडे जर कोरडा जर फडकं असेल, स्वच्छ फडकं, तर ते पाणी आपण गाळून पिऊ शकतो. सध्या इतकी इमर्जन्सी नाही आहे, त्याच्यामुळे आपण बघूया दुसरं काय पाणी मिळालं तर ठीक. अन्यथा आपण आपल्याकडे जी शिल्लक अर्धी बाटली आहे त्याच्यावरच आपण सर्वायवल करून आपण खाली उतरूयात. चला मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.